हॅलो फ्रेंड्स. तर आज मी माझ्या एका नवीन व्हिडिओसोबत आलेली आहे. सर्वात आधी मी तुम्हा सर्वांची माफी मागते, कारण मी तुमच्यासोबत माझं 16 वीकचं ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंज स्टार्ट केलं होतं. परंतु माझ्या बिझी शेड्यूलमुळे मला ते व्हिडिओज शूट करून तुमच्यापर्यंत पोहोचवणं शक्य होत नसल्यामुळे मी ते व्हिडिओज मध्येच बंद केले. जर तुम्ही त्या व्हिडिओजमध्ये इंटरेस्टेड असाल तर मला प्लीज कमेंट करून सांगा, कारण माझं ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंज अजूनही चालू आहे. आज माझा 8 वीक स्टार्ट झालेला आहे आणि जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर मी आणखीन व्हिडिओज बनवून जास्तीत जास्त व्हिडिओज तुमच्यापर्यंत, म्हणजे जे काही माझं ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंजचं दिवसभराचं शेड्यूल असतं, जे काही डाएट असतं, ते मी आणखीन जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. तर आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे कार्डिओशी रिलेटेड थोडीशी इन्फॉर्मेशन. तर फॅट लॉससाठी फक्त कार्डिओ करणंच पुरेसं आहे का, की त्यामुळे मसलसुद्धा कमी होतात? फिटनेस वर्ल्डमध्ये कार्डिओबद्दल खूप कन्फ्युजन आहे. काही लोक फॅट लॉससाठी फक्त कार्डिओ करतात, पण फक्त कार्डिओ केल्याने फॅट कमी होतोच असं नाही. काही वेळा मसल्ससुद्धा कमी होऊ शकतात. म्हणून फॅट लॉस करताना स्ट्रेंथ ट्रेनिंग खूप महत्त्वाचं आहे. ते मसल्स टिकवून ठेवायला मदत करतं आणि त्याचबरोबर हाय क्वालिटी प्रोटीन डाएटसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कार्डिओ पूर्णपणे वाईट नाही. जेव्हा फॅट लॉस प्लॅट्यू येतो तेव्हा कार्डिओ मदत करू शकतो. म्हणून बेस्ट रिझल्टसाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग, प्रॉपर प्रोटीन आणि मॉडरेट कार्डिओ यांचं बॅलन्स ठेवा आणि अशाच फिटनेस टिप्ससाठी मला फॉलो करा.